भूमीवर जमलेल्या त्या विशाल दैत्य सेनेला पाहून त्या अरुण दैत्याचा अहंकार अजूनच बळावला गेला आणि त्याने देवांवर आक्रमण करण्याची आज्ञा दिली। हे देवानो, आजपर्यंत तुम्ही दैत्य कुळावर अन्याय केलेला आहे, आता यापुढे असं होणार नाही। हा अरुण दैत्य असं होऊ देणार नाही। हे दैत्य कुळाच्या दैत्यानो, या देवाला त्याचं स्थान दाखवू द्या। चला सिद्ध व्हा, दैत्य कुळाचं बळ काय आहे ते दाखवून द्या या देवाला। आक्रमण! दैत्य कुळाचा विजय झाला। दैत्य सेनेचा विजय असो। दैत्य सेनेचा देव आणि दैत्य यांच्या तुंबळ असं युद्ध झाले। अशा भीषण अशा या युद्धात देव आणि दैत्य यांनी आपल्या असीम बळाच्या जोरावर आपापल्या शक्तीचे प्रदर्शन दाखवले। कित्येकानी अनेक वीरांना लोळवले आणि आता या युद्धात काय होणार आहे हे स्पष्टच दिसत होतं। म्हणजे देवा, म्हणजे आता देवानी कितीही काहीही केलं तरी त्यांना त्यांच्या पराभवाला सामोरे जावे लागणार होतं आणि घडलंही तसंच। अरुण दैत्याला मिळालेल्या वरदानामुळे दैत्य सेनेला जणू नवसंजीवनीच मिळाली होती। आपल्या दैत्य राजाला आता मरण नाही हे त्यांच्या ध्यानात आलं आणि ही दैत्य सेना अत्यंत त्वेषाने लढून त्यांनी विजय संपादन केला। देवसेना घाबरून पळू लागली। दैत्य सेनेचा विजय झाला आणि देवसेनेचा पराभव। सर्वत्र दैत्य सेनेच्या विजयाचा जयघोष सुरू होता। दैत्य सेना आनंदित होती आणि देवसेना मात्र चिंतेत होती। वय तर देवा, आता तुम्ही सांगा कशी काय काळजी नाही करायची। अहो, एखाद्या राक्षसासनी एवढं समद मिळालं आहे म्हणल्यावर तो समध्यासनी त्रास देणारच। होय, आणि पराभव झालेली देवसेना, चिंतेत असलेली देवसेना कैलासात आली। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू।
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.